करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असं श्रवण आपल्याला दिलेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा पुरवलं. आपण जन्माला आलो, पण त्या जन्मामध्ये सारं काही टेन्शन घेऊन आलो. सारी काही चिंता म्हणजे विषय वासना आपल्या मनामध्ये संपूर्णपणे काय झाली, दृढ कायम. त्याला दूर करायचं आहे. समर्थ म्हणाले, कर्म कर्म आकाशात फेकलेल्या दगडांसारखं असतं, जे परत त्यांच्यावरच येऊन पडतात ज्यांनी फेकलेलं असतं. खरं प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा पण तुमच्या इज्जतीची जास्त काळजी करतो. लोक म्हणतात की जसा वेळ जाईल तसं दुःख कमी होतं, पण खरं आहे, वेळेनुसार माणसाला ते दुःख सहन करण्याची सवय होऊन जाते. एवढेही चांगले शोधायला जाऊ नका की सगळ्यात चांगलं हरवून बसाल. सगळ्यांचे गैरसमज आणि तक्रारी संपवण्याचा ठेका घेऊ नका, कारण या गोष्टी कधीही न संपणाऱ्या आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार त्या लोकांविषयी नसते ज्यांना आपण आवडत नाही, पण तक्रार अशा लोकांविषयी असते जे आपण त्यांना आवडत असल्याचं काय करतो, नाटक करत असतो ना. म्हणून समर्थ म्हणाले, जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी झालंच पाहिजे, कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची काय लायकीच नसते ना. कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या का ऐसी वर्तणूक करू नका, कारण आपले उत्तमाचं कर्म असलं पाहिजे. सगळ्यांची कदर करता करता आपण एक दिवस स्वतःचीच कदर करणे विसरून जातो. जेव्हा कोणीही तुम्हाला टाळू लागेल त्यावेळी एक गोष्ट करा, शांतपणे अशा लोकांच्या आयुष्यातून सरळपणे निघून जा. कोणी तुमच्यामधील त्रुटी शोधत बसतो तर कोणाला त्या त्रुटीच आवडतात ना. फक्त देवालाच माहीत असतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये किती दुःख लपवलेलं आहे. माणसाची बुद्धिमत्ता त्याचा चेहरा आणि कपड्यांवरून नाही, तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून संपूर्णपणे त्याचा स्वभाव समजतो. कधीही निराश होऊ नका. तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही. तुम्ही ते करू शकता ज्या गोष्टीचा दुसरे विचारही करू शकत नाही. आयुष्यभर फिरत राहिलेलं चांगलं, कोणत्याही चुकीच्या जागी बांधून राहण्यापेक्षा. खरं पाहिलं तर प्रेमाचा अनुभव सुखामध्ये येत नाही, तर खरं आणि खोटं प्रेम दुःखामध्येच समजतं. जबाबदाऱ्या पण खूप परीक्षा घेतात. जे जबाबदाऱ्या निभावतात त्यांनाच त्या खूप त्रास देतात. कोणत्याही गोष्टीची कला रस्त्यावर तमाशा करते आणि नशीब राजवाड्यामध्ये राज्य करते. काही लोक समोरच्याला धोका देऊन सुद्धा स्वतःला चुकीचे कधी मानत नाही, आणि काही लोक धोका खाऊन सुद्धा चूक स्वतःची आहे असं म्हणतात. माणूस प्रत्येक गोष्ट विसरू शकतो, फक्त त्या क्षणाशिवाय जेव्हा त्याला आपल्या लोकांची खूप गरज असते आणि ते त्याची साथ देत नाही, कारण विषय वासना आड येते.
थोडी वाट पाहिली पाहिजे. जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार. विश्वास असला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. दुसऱ्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा माणसाने नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. कारण इथे कोणाकडेही इतका वेळ नाही की स्वतः चूक करून दुसरे कोणीतरी आपल्याला शिकवेल. म्हणून प्रत्यक्ष पाहावे आपणासी आपण. ज्या लोकांमध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत नाही ते स्वतःच चुकीचे असतात. प्रयत्न एवढाच करा की कोणीही तुमच्यावर नाराज होऊ नये. नाहीतर आपल्याला टाळण्याबरोबर तर नजर मिळवणे पण मूर्खपणा असतो. आपण एकमेकांशिवाय बोलत नाही. आपण एखाद्याला असं बोलतो की त्याला चटकन राग येतो. म्हणून विचार करून बोललं गेलं पाहिजे. विचार त्यांचेच येतात ज्यांच्याबरोबर मनापासून नातं असतं. प्रत्येकजण आपला असता तर काहीच प्रश्नच उरला नसता. हरण्याला कधी घाबरू नका. कारण जो सगळं संपूर्णपणे हरतो त्याच्याजवळ जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. म्हणून अपयशामध्ये यश हा शब्द दडलेला आहे. नेहमी लक्षात ठेवा. करिअर केल्याशिवाय इज्जत आणि सुख काहीही मिळत नाही. त्यामुळे नेहमी मेहनत करा आणि तुमचं संपूर्णपणे करिअर, संपूर्णपणे जीवन हे उत्तमाचं बनवा. एवढे यशस्वी बना की कोणीही तुम्हाला म्हटलं नाही पाहिजे माझ्याशिवाय तुझं कसं होणार. थोडंसं वेळ असणं पण गरजेचं आहे. कारण काळानुसार संपूर्णपणे बदललं पाहिजे. समजूतदार लोक मोकळं असताना कुठे पाहतो आपण. जीवनाच्या यात्रेमध्ये तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त गरज तुमची स्वतःची. नेहमी तुझ्याबरोबर आहे असं म्हणणारे लोकसुद्धा बऱ्याच वेळा साथ सोडून जातात. कारण आपण त्यांच्यावर अवलंबून असतो ना. एखाद्याने ड्युटी नाही केली, हा माझी आज ड्युटी करेल, परंतु तो सुद्धा दगा देतो. ज्याला तुमचं शांत राहणं समजून घ्या की त्याला तुम्ही समजलात. कोणालाही गमावल्यानंतर त्याची किंमत लक्षात येते. मग ते नातं असो किंवा कोणतीही वस्तू. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत कदर करायला शिका. कारण एकदा वेळ निघून गेली ना, नंतर फक्त पस्तावा करावा लागेल. अडचणी तेव्हाच दिसतात जेव्हा तुमचं लक्ष संपूर्णपणे ध्येयावर असतं. त्यामध्ये सुद्धा अडीअडचणी आल्या तरी कार्य हे उत्तमाचंच होणार आहे. कारण कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. तुम्ही काल काय होते हे थोड्याच लोकांना माहीत नाही, पण तुम्ही उद्या काय कराल हे संपूर्णपणे जगाला माहीत होईल. म्हणून कार्य हे उत्तमाचं असलं पाहिजे. सारखा धोका देणाऱ्या लोकांना माफ करू नका. नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजायला लागेल. काही नातं असं असतं ज्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं आणि त्यांच्याशिवाय राहणं पण अवघड असतं. हे कोणालाही माहीत नाही की एक हसणारा माणूस आतून किती युद्ध करत असतो आणि आतून युद्ध किती लढत असतो. ज्याची जशी नियत असते तो त्याप्रमाणे वागतो. कोणी पक्ष्यांना पाणी ठेवतं तर कोणी बंदुकीचा वापर करतं. चुका या पाठीसारख्या असतात. त्या दुसऱ्यांना तर दिसतातच, पण आपल्याला दिसत नाही. म्हणून पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ. जे वाईट आहे त्याला सोडून दिलं पाहिजे. मग ते विचार असो, कर्म असो किंवा कोणताही माणूस असो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये
संपूर्णपणे मनामध्ये आपण ठेवतो त्या गोष्टी मोठ्या मोठे नाते कमजोर होऊन जातात. या जगामध्ये राहण्याच्या दोनच चांगल्या जागा आहेत. एक म्हणजे कोणाच्या तरी मनामध्ये राहिलं पाहिजे किंवा कोणाच्या तरी प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. प्रार्थना म्हणजे काय? सद्गुरू चरण. फक्त तुम्ही स्वतः आपण स्वतःला कमी नाही लेखलं पाहिजे, मग तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडं घाबरते आणि घाबरवते सुद्धा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सफलता खूप संकट आणि अडचणीनंतरच मिळते. म्हणून कार्याची सुरुवात ही उत्तमाची आणि श्री गणेशानेच केली पाहिजे. जगाला संपूर्णपणे सोडा, आधी त्याला खुश करा ज्याला तुम्ही रोज आरशामध्ये पाहता. वाढत जाणारा समजूतदारपणा आयुष्याला मौनाकडे घेऊन जातो. ज्यांना प्रयत्न करूनच काही माहिती नसतं त्यांना प्रत्येक अडचण ही मोठी असते. जर तुम्ही वेळेची कदर करायला शिकलात तर समजून घेतलं पाहिजे की तुम्ही जीवनातील अर्ध्या अडचणी संपवल्या. आपल्याला अपयश आलं की आपण घाबरून जातो. पुढे यश आहे हे माहिती असून सुद्धा आपण पुढे जात नाही आणि अर्ध्यावरच लढाई तशीच ठेवून येतो. म्हणून इथं प्रत्येकाला फटीमधून डोकवण्याची सवय असते, पण जर दरवाजा उघडला तर कोणी विचारायला सुद्धा येत नाही. खूप नशीबवान असतात अशी लोक ज्यांना वेळ आणि समज एकाच वेळी मिळते. मग ते नशिबाला दोष देतात. काही जणांना नशिबावर संपूर्णपणे आपण विचार करतो, अरे माझं नशीब चांगलं आहे, कारण बऱ्याच वेळा वेळेवर समज येत नाही. जेव्हा समज येते त्यावेळी वेळ हातातून निघून गेलेला असतो. म्हणून वेळेला आपण रोखू शकत नाही. पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, उद्या आहे तर परवा नाही आहे, परंतु वेळ, गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून तुमची किंमत तुम्हीच केली पाहिजे. जर जगाने किंमत करायची ठरवली तर जग तुम्हाला विकून खाईल. कुठला जग? तर संपूर्णपणे 8 विषय या जगाची किंमत चाललेली आहे. म्हणून जीवनसाथी परिस्थिती बदलणारा हा नक्कीच असला पाहिजे आणि परिस्थितीतून संपूर्णपणे मात करणारा आपला हा ध्येय 8 विषयांना रोखता आला पाहिजे. आयुष्य तर स्वस्त आहे, पण ते पूर्ण करण्याच्या पद्धती महाग आहे. दिलेला संपूर्ण देह हा फुकट आहे, पण या पृथ्वी तलावर जन्म घेऊन काय करणं आहे? कुठलं? बघा, प्रत्येक वेळेला एक मर्यादा दिलेली आहे. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, समाजाचे ऋण, आप्तेष्टांचे ऋण, प्रत्येकाचे ऋण घेऊन आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. ही ऋण फेडायची. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, घरच्यांसाठी केलं पाहिजे, नातेवाईकांसाठी केलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यासाठी काही वेळ देवासाठी सुद्धा दिला पाहिजे, तरच तुमचा स्वतःचा वेळ हा नक्कीच सुधारतो. ज्याने आपल्याला जन्माला घातलंय, ज्याने आपल्याला पृथ्वी तलावर आणलं, त्यालाच आपण विसरलो ना. म्हणाले, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण. ही संतांची शिकवण. ही संपूर्णपणे विचार हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.